आज रास्ता बना लिया है तो कल मंजिल भी मिल जाएगी। हौसलों से भरी यह कोशिश एक दिन जरूर रंग लाएगी. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण 30 डेज चॅलेंजमधील काही इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहणार आहोत, काही सब्जेक्टचे. काल ॲक्च्युली मी ट्राय केलं होतं, बट लाईव्ह लेक्चरमध्ये काही नेटवर्क इश्यूज होते. त्यामुळे मे बी आवाज व्यवस्थित येत नव्हता किंवा व्हिडिओ पण व्यवस्थित दिसत नव्हता. सो आज हा व्हिडिओ आहे, याच्यामध्ये आपण भूगोल आणि अर्थशास्त्र या 2 विषयांमधील जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, म्हणजे जे तुम्हाला फोकस करून अभ्यास करायचा आहे, ते टॉपिक पाहणार आहोत आणि त्याची एकूणच स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण भूगोल या विषयाबद्दलची माहिती घेऊयात. भूगोल या विषयाचा जर विचार केला तर कंबाईनमध्ये पूर्व परीक्षेला आपल्याला एकूण 15 प्रश्न येतात. म्हणजे जर आपण रिसेंटली आयोगाचा ट्रेंड पाहिला तर 15 क्वेश्चन्स हे ठरलेले आहेत. मागच्या किमान 2-3 वर्षामध्ये तरी हा नंबर फिक्स आहे. त्यापूर्वी प्रत्येक सब्जेक्टचा नंबर थोडासा कमी जास्त होत होता. ठीक आहे. भूगोलामध्ये पण जर आपण कंबाईनचा विचार केला तर भारताच्या भूगोलापेक्षा महाराष्ट्राच्या भूगोलावरती जास्त भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 15 पैकी किमान 12-13 क्वेश्चन्स जे असतात ते महाराष्ट्राच्या भूगोलावरतीच असतात. एखादा दुसरा हा भारताच्या भूगोलावरती असतो. पण बऱ्याचदा महाराष्ट्राच्या भूगोलाचे वेटेज जर आपण पाहिलं तर कंबाईनला ते जास्त आहे. एखादा क्वेश्चन भारताच्या भूगोलावरती येऊ शकतो. सो आपण मॅक्झिमम जिथून आपल्याला आउटपुट मिळणार आहे त्याच गोष्टी आपल्याला फोकस करायच्या आहेत. मग 15 प्रश्न येणार म्हणजे किमान 15 टॉपिक तरी असतील, राईट? सो काही टॉपिक असे असतात ज्यांच्यावरती कधीतरीच, म्हणजे 2012 पासून 2019 पर्यंतचा जर आपण विचार केला, 2019 पर्यंत, तर काही टॉपिक असे आहेत की ज्याच्यावरती फक्त एकच प्रश्न इतक्या वर्षात विचारला गेला, म्हणजे फक्त एकाच वर्षी प्रश्न आलेला आहे. सो असे जे टॉपिक असतात त्यांना आपल्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा नाहीये. ते जे टॉपिक आहेत त्यांचे फक्त प्रिव्हियस इयरचा जो कुठला क्वेश्चन आला असेल तो आपल्याला पाहायचा आहे. पण ज्या टॉपिकवरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत असे टॉपिक मात्र आपल्याला परफेक्ट करायचे आहेत, कारण तेच टॉपिक आपल्याला मार्क्स मिळवून देणार आहेत. तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे नदी प्रणाली, आणि हा आपल्याला पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. जर आपण 2012 ते 2019 दरम्यानचा कालावधी पाहिला आणि आत्तापर्यंत नदी प्रणाली या एका घटकावरती आलेले प्रश्न पाहिले, तर तो नंबर जवळपास 35 एवढा आहे. 35 क्वेश्चन्स हे नदी प्रणालीवरती आलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, नदी प्रणाली हा टॉपिक जो आहे तो बिलकुल स्किप करायचा नाहीये. नदी प्रणाली आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. मग नदी प्रणालीमध्ये एक्झॅक्टली कसे प्रश्न विचारले जातात? एक तर नद्यांच्या खोऱ्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं की सर्वात मोठ्या नदीचं खोरं कोणतं आहे महाराष्ट्रातलं, आणि त्या अनुषंगाने तुम्ही भारताचे पण बघून ठेवा. ठीक आहे. त्याबरोबर नद्यांचा उगम असेल, शेवट असेल, याच्यावरती नद्यांची वैशिष्ट्ये जी असतात याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आयोगाचा एक महत्त्वाचा फेवरेट क्वेश्चन असतो तो म्हणजे पूर्व वाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या, म्हणजे नद्यांच्या वाहण्याच्या दिशेनुसार सुद्धा प्रश्न विचारले जातात. सगळ्यात जास्त प्रश्न जर आपण पाहिला तर नदीची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यावरती आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. म्हणजे 35 पैकी 11 प्रश्न हे नद्यांच्या वैशिष्ट्यांवरती विचारलेले आहेत. ठीक आहे. मी जे पॉइंट सांगते त्यातला प्रत्येक पॉइंट महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही हे पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या, त्याचा तुम्हाला अभ्यासाला फायदा होणार आहे. सो नद्यांची वैशिष्ट्य पाहायला विसरू नका, कारण कोणती नदी खचदरीतून वाहते अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो गेल्या वर्षीच तुम्ही पाहिला असेल. कोणत्या नदीच्या म्हणजे मुखाजवळ किंवा जे आपण म्हणतो की नदीचा उगम होतो किंवा जिथे ती सागराला मिळते, किंवा कोणत्या नदीच्या प्रवाहामध्ये नदी चौर्य झालेलं आढळतं, असे काही प्रश्न येतात. किंवा नदीची काही खास वैशिष्ट्य असतात, जसं मी खचदरीतून वाहणं वगैरे सांगितलं, किंवा एखाद्या नदीचा एखादी नदी जसं कोकणातल्या नद्या ज्या आहेत त्या अगदी कमी लांबीच्या असतात पण त्या तीव्र वेगाने वाहतात. तर अशी जी वैशिष्ट्य असतात याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात. आपण जास्त फोकस करतो ते म्हणजे आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की असे खूप प्रश्न येतात फॅक्च्युअल, मग संगमाची ठिकाणं वगैरे याच्यावरती आपण पाहतो. तर संगमावरती आत्तापर्यंत एकच प्रश्न आलेला आहे. तर ते पण एकदा तुम्ही, म्हणजे ते एकदा जरी तुम्ही नजरेखालून घालवलं महत्त्वाच्या नद्यांच्या संगमाची ठिकाणं तरी सुद्धा ते चालू शकतं. पण जास्त भर तुम्हाला कशावरती द्यायचा आहे, एक नद्यांच्या उपनद्या आणि नदी प्रणालीची वैशिष्ट्य जी आहेत, कोणत्याही नदीची वैशिष्ट्य ही तुम्हाला पाहिजे आहेत. कोकणातल्या नद्यांवरती जे प्रश्न येतात ते जनरली उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा, अशा प्रकारचे प्रश्न येतात आणि कोकणातल्या नद्यांच्या वैशिष्ट्यांवरती प्रश्न येतो. तर कोकण नदी प्रणालीचा एक व्हिडिओ ऑलरेडी, आणि कोकणातल्या नद्यांच्या खाड्यांवरती सुद्धा प्रश्न येतो.
तर याचे ऑलरेडी व्हिडिओज वॉरियर ऑफिसरवरती आहेत. बरेच जुने व्हिडिओज असे आहेत ज्याच्यामध्ये मी खूप छान ट्रिक्स दिल्यात, जे तुम्ही पाहिले नसतील अजून. तर ते व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या, त्याचा तुम्हाला इथे फायदा होईल. ठीक आहे. हा झाला एक घटक. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे हवा आणि पर्जन्य. दुसरा टॉपिक येतो हवा आणि पर्जन्य. हवा आणि पर्जन्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये पर्जन्यावरती आत्तापर्यंत 9 प्रश्न आलेत, हवामानावरती 4 प्रश्न आलेत, असे टोटल 13 प्रश्न आलेत. म्हणजे जर आपण 2012 ते 19चा विचार केला तर ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 प्रश्न हे या घटकावरती आलेलेच आहेत. आणि त्यामुळे हे आपल्याला करायचं आहे. जसं पहिल्या टॉपिकवरती मी सांगितलं, नदी प्रणालीवरती 35 क्वेश्चन्स आले होते. म्हणजे 2 पेक्षा जास्त प्रश्न हे एका वर्षी या घटकावर आलेत. त्यामुळे तो घटक आपल्याला करायचा होता. हवा आणि पर्जन्यावरती आतापर्यंत 13 प्रश्न आलेत. मग आता इथे तुम्हाला पर्जन्य हा घटक व्यवस्थित करायचा आहे. आतापर्यंत आलेले प्रश्न पहा आणि एकदा तुम्हाला प्राकृतिक रचना समजली की पर्जन्य हे तुम्हाला आपोआपच समजत असतं. ठीक आहे. त्यानंतर हवामान आणि पर्जन्य. हवामानावरती पण हवामान आणि पर्जन्य हे दोन्ही घटक जर पाहिले तर ते एकमेकांशी रिलेटेड असलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात आणि हे अगदी याच्यावरती जे प्रश्न येतात ते अगदी बेसिक असतात. याच्यामध्ये खूप हार्ड असं काही नसतं. त्यामुळं हे टॉपिक व्यवस्थित करा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे खनिजे आणि उद्योग. खनिजांवरती जर आपण पाहिलं तर मोस्टली कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारची खनिज संपत्ती आढळते याच्यावरचा जोडा लावाचा प्रश्न हा आपल्याला हमखास पाहायला मिळतो. ठीक आहे. याच्यावरती आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 20 प्रश्न आहेत खनिज आणि उद्योगांवरती. वेगवेगळे उद्योग जे असतात त्यांच्यावरचे जे प्रश्न असतात ते टोटल जर आपण पाहिले खनिज आणि उद्योगांचे तर 2012 ते 19 दरम्यान एकूण 20 प्रश्न आहेत. मग प्रत्येक खनिज जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, हे जे प्रश्न येतात ते प्रश्न करण्यासाठी आणखी एक खनिज संपत्तीशी रिलेटेड एक लेक्चर वॉरियर ऑफिसरवरती आहे. ते तुम्ही न चुकता पहा. कारण खूप सुंदर ट्रिक्स, म्हणजे आपण बऱ्याचदा खनिज आणि त्याचे जिल्हे लक्षात ठेवतो पण नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं खनिज आढळतं हे आपण विसरून जातो. तर अगदी खनिजाच्या नावासहित जिल्हे कसे लक्षात ठेवायचे याचे ट्रिक असणारा लेक्चर सुद्धा वॉरियर ऑफिसरवरती आहे. तर ते तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. आणि उद्योगांवरती पण जसं की कापड उद्योग हा महत्त्वाचा उद्योग आहे किंवा साखर उद्योग आहे. त्यानंतर मासेमारी आहे. तर असे काही व्यवसाय आहेत आणि उद्योग आहेत त्याच्यावरचे प्रश्न यापूर्वी आयोगाने विचारलेले आहेत. जे प्रश्न येऊन गेलेले आहेत ते पहा आणि त्याचं एक्सप्लेनेशन पहा. तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्या एक्सप्लेनेशनमधूनच येणाऱ्या प्रश्नांचा जो आहे तो तुमचा अभ्यास होऊन जाईल. त्यानंतर येतो महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलामध्ये तसं पाहायला गेलं तर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. प्राकृतिक भूगोलामध्ये सगळं काही येईल. इथे तुम्हाला हा मुद्दा थोडासा व्यवस्थित लक्षात घ्या. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे करायची आहे. जसं की भौगोलिक रचना कशी आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पठाराचा विस्तार कुठे आहे, खाड्या तर आपण नदी प्रणालीमध्ये करतोय पण तो प्राकृतिक भूगोलाचा पण एक भाग येतो. ठीक आहे. त्यानंतर खिंड असेल, त्यानंतर कुठल्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळतात, त्यानंतर कोणत्या प्रकारची मृदा आढळते, तर हा घटक सुद्धा प्राकृतिकमध्ये येतो. तर हे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे करायचे आहेत. ठीक आहे. प्राकृतिक भूगोल आणि प्राकृतिक भूगोलामध्ये जोडून तुम्हाला एक पॉईंट ॲड करायचा आहे. तो म्हणजे जी कुठली पर्वत शिखरं असतील, जे डोंगर असतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता डोंगर आढळतो, तर याच्यावरचे जे प्रश्न असतात, शिखरांचा चढता उतरता क्रम विचारला जातो. तर हे जे प्रश्न असतात ते तुम्हाला काळजीपूर्वक आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न पाहायचे आहेत अगोदर. त्यानंतर वने आणि अभयारण्ये याच्यावरती सुद्धा काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्याचं प्रमाण जास्त नाहीये पण तरी सुद्धा कोणत्या प्रकारची, म्हणजे जसं वन अहवाल आला तर कोणत्या विभागामध्ये कोणत्या प्रकारची वनं आढळतात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात याच्यावरती पण प्रश्न येतात. आणि याचं पण एक डिटेल्ड असं लेक्चर युद्धाभ्यासमध्ये आपण घेतलं होतं. तर तिथून ते कव्हर करा. तिथे तुम्हाला सगळ्या वनांच्या ज्या आहेत, अभयारण्यांच्या वनांच्या ट्रिक सुद्धा मिळून जातील. ठीक आहे. हा झाला प्राकृतिक भाग. त्यानंतर एक महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे लोकसंख्या. आणि लोकसंख्या हा घटक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण हा आपल्याला भूगोल आणि अर्थशास्त्र अशा दोन्ही विषयांमध्ये येतो आणि या दोन्ही विषयांमध्ये तुम्हाला लोकसंख्येवरचे प्रश्न पाहायला मिळतात. लोकसंख्येवरती कधी-कधी म्हणजे एकेका वर्षी तर आयोगाने अगदी 4-4 प्रश्न सुद्धा एकाच वर्षी विचारलेले आहेत. सो काही ठराविकच मुद्दे असतात लोकसंख्येचे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर ते मी एका सेपरेट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेन की लोकसंख्येचे कोणते पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे.
आणि ती आकडेवारी कशी लक्षात ठेवायची याबद्दलचं पण एखादं सेशन मी घेईन एक्झाम पूर्वी. म्हणजे अगदी एक्झाम जवळ आलेली असताना फक्त मला रिमाइंड करा. त्याचं रिझन म्हणजे आत्ता आपण आकडेवारी केली तर ती विसरण्याची दाट शक्यता असते. सो जेवढं आपण ते नंतर लेक्चर बनवू तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. पण लोकसंख्या हा घटक तुम्हाला दोन्हीकडे करावा लागणार आहे, भूगोल आणि अर्थशास्त्र. तर दोन्हीकडे करताना एकसाथ करा. ठीक आहे. त्यानंतर आपण अर्थशास्त्राकडे जाणार आहोत. मग आता भूगोलमध्ये एवढंच करायचंय का? तर हो, तुम्ही एवढंच परफेक्ट केलं तर ते मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. एवढेच घटक तुम्हाला खूप जास्त मार्क्स मिळवून देतील. पण आणखी एक गोष्ट करा हे करत असताना, की आत्तापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत ते सगळे तुम्हाला पाहिजेत. मी व्हिडिओच्या शेवटी म्हणजे इकॉनॉमिक्सचे महत्त्वाचे घटक पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे, की याच्यात कोणकोणते प्रश्न अजून येऊ शकतात. कुठल्या प्रश्नांची तयारी तुम्हाला करायची आहे किंवा कुठला सोर्स तुमचा असला पाहिजे याबद्दल मी सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्थशास्त्र या विषयाकडे येऊयात आपण. तर अर्थशास्त्र याच्यावरती पण एकूण 15 प्रश्न येतात. पण बऱ्याच जणांची डोकेदुखी असणारा हा विषय आहे. कारण बऱ्याच जणांना अर्थशास्त्र हा विषय खूपच अवघड जातो. समजायला कठीण वाटतं, आकडेवारी लक्षात ठेवणं कठीण वाटतं. कन्सेप्ट बऱ्याचदा क्लिअर नसतात. त्यामुळे कुठला प्रश्न कसा विचारलाय हे आपल्याला समजत नाही आणि आपण तिथे चुकतो. पण इकॉनॉमिक्स हा विषय असा आहे, की त्याच्यामधल्या संकल्पना जर तुमच्या क्लिअर झाल्या ना, तर बऱ्याचदा तुम्हाला आकडेवारी माहीत नसली तरीसुद्धा तुमची उत्तरं बरोबर येतात. कारण तुमची संकल्पना क्लिअर असेल तर तुम्ही व्यवस्थितपणे त्याचा आन्सर गेस करू शकता. मी काही व्हिडिओज अपलोड केलेत इकॉनॉमिक्सचे. एका व्हिडिओचं टायटल आहे ॲपलसुद्धा शिकवते अर्थशास्त्रातला हा अवघड विषय. तर असे काही आहेत म्हणजे RBIशी रिलेटेड वगैरे व्हिडिओज मी अपलोड केलेत. ते व्हिडिओज प्लीज तुम्ही पहा. कारण खूप अवघड वाटणाऱ्या कन्सेप्ट ज्या आत्तापर्यंत मला तरी कुठेच एवढ्या इझिली शिकायला मिळाल्या नव्हत्या. एवढ्या साध्या म्हणजे दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांसह मी त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यामुळे ते व्हिडिओज तुम्ही मिस करू नका. ठीक आहे. इकॉनॉमिक्समध्ये काही महत्त्वाचे घटक आहेत जे आयोगाने फोकस केलेले आहेत ते आपल्याला पाहिजेत आणि तेच घटक आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करायचे आहेत. सगळ्यात पहिला घटक येतो तो म्हणजे नियोजन. आर्थिक नियोजन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये पंचवार्षिक योजना हा एक महत्त्वाचा घटक आहे. नियोजनावरती एकूण 29 प्रश्न आत्तापर्यंत आलेत. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की 12 ते 19 पर्यंत जर 29 प्रश्न आले तर याचा अर्थ नक्कीच एका वर्षी 2 प्रश्न तरी आलेले आहेत किंवा एकपेक्षा जास्त प्रश्न आलेले आहेत. नियोजनामध्ये तुम्हाला पंचवार्षिक योजना तर करायच्याच आहेत. पंचवार्षिक योजना सगळ्याच्या सगळ्या आपण युद्धाभ्यासमध्ये कव्हर केल्यात. प्रत्येक पॉईंट आपण कव्हर केलाय. त्यामुळे युद्धाभ्यासमधलं जे लेक्चर्स आहेत पंचवार्षिक योजनांचे ते तुम्ही व्यवस्थितपणे पहा. त्याचबरोबर इथेच दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप असेल, तर हे मुद्दे तुम्हाला नियोजनामध्येच कव्हर करायचे आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापामध्ये पण बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन असतं की ते कसं मोजलं जातं. तर त्याच्यावरचे पण विथ एक्झाम्पल्स असे लेक्चर्स आहेत वॉरियर ऑफिसरला, ते तुम्ही पहा. तुम्ही परत परत म्हणाल की मॅडम हे सारखं सारखं का सांगताय? पण खूप सोप्या भाषेत कन्सेप्ट क्लिअर करून दिलेले आहेत मी. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ते मिस करू नये. ठीक आहे. तर लक्षात आलं असेल प्लॅनिंगमध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल, आपला नीती आयोग जो असेल, त्यानंतरच्या पंचवार्षिक योजना आहेत, हे सगळं पाहायचं आहे आणि पंचवार्षिक योजनांचा अभ्यास सिस्टमॅटिकली करायचा आहे. ते मी युद्धाभ्यास लेक्चर सिरीजमध्ये सांगितलेलं आहे. तर तिथून ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा घटक येतो याच्यामध्ये तो येतो सार्वजनिक वित्त. कारण सार्वजनिक वित्तवरती जे प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत ते आहेत 44. म्हणजे प्रत्येक वर्षी 2 पेक्षा जास्त प्रश्न हे 100% या घटकावरती आलेले आहेत. मग सार्वजनिक वित्तमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे? बजेट. बजेट खूप इम्पॉर्टंट आहे. बजेटवरती एक तरी प्रश्न हा पाहायला मिळतोच तुम्हाला. तर आता येणाऱ्या एक्झामसाठी कोणतं बजेट करायचं हा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यामध्ये आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की 2020-21चं जे बजेट आहे त्याच्यावरती मला तरी वाटत नाही की म्हणजे 20-21 वरती येऊ शकतो एखादा प्रश्न. पण जे 19-20चं बजेट आहे तर त्याच्यामधले काही महत्त्वाचे पॉईंट्स जे असतील ते तुम्ही पाहूनच ठेवा. म्हणजे हायलाइटेड पॉईंट्स असतात. किंवा जर तुम्हाला टेलिग्रामवरती किंवा एखादं जर लेक्चर तुम्हाला यूट्यूबवरती कोणत्याही चॅनलला मिळालं बजेटशी रिलेटेड तर ते तुम्ही पहा. जर नाही मिळालं, मला जरी मिळालं एखादं, तर मी त्याची लिंक सेंड करेन तुम्हाला. ते कोणत्याही चॅनलचं असू देत. तर ते लेक्चर तुम्ही पहा ज्याच्यावरती इम्पॉर्टंट पॉईंट्स कव्हर केलेले असतील. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा जो येतो सार्वजनिक वित्तमध्ये वित्त आयोग. वित्त आयोगावरती डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला सध्या तरी 13वा-14वा वित्त आयोग जो आहे, 14वा वित्त आयोग व्यवस्थितपणे करा आणि 13वा वित्त आयोग थोडंफार म्हणजे अध्यक्ष वगैरे प्रत्येक वित्त आयोगाचे तुम्हाला माहिती पाहिजेत.
त्यानंतर याच्यामध्ये सार्वजनिक वित्तमध्येच एक घटक येतो, तो म्हणजे पैसा. त्याच्यामध्ये किमती असतील, चलनवाढ असेल, तर चलनवाढीच्या पण संकल्पनांवरती बऱ्याचदा कन्फ्युजन असतं. आपल्याला समजत नाही, काही संकल्पना असतात. तर त्याच्याशी रिलेटेड पण लेक्चर युद्धाभ्यासमध्ये झाले, ते पण पाहून घ्या. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि कर व्यवस्था. तर कर व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर GST सध्या पाहिलं तर तो जास्त महत्त्वाचा कर आहे. त्यामुळे प्रश्न आले तर GST वरती. आणि जे करांचे प्रकार आहेत, अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष कर, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेस, तर त्यांच्या वैशिष्ट्यांवरती प्रश्न विचारले जातात. ते तुम्ही थोडंफार पाहून ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये पण जे आतापर्यंत आलेले प्रश्न आहेत तेच तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायचे आहेत. त्यानंतर पुढचा घटक येतो तो दारिद्र्य आणि रोजगार किंवा बेरोजगारी, आणि याच्यावरती 43 प्रश्न आलेले आहेत 2012 ते 19च्या दरम्यान. हा घटक मोस्ट इम्पॉर्टंट आणि आयोगाचा सगळ्यात फेवरेट असणारा घटक आहे. दारिद्र्यमध्ये दारिद्र्यविषयक समित्या आहेत ज्यांच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो. बेरोजगार, त्याच्यामध्ये जे बेरोजगारीचे प्रकार आहेत त्याच्यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्याहीपेक्षा जास्त प्रश्न विचारलेले आहेत जे सरकारी योजना असतात रोजगाराशी रिलेटेड, तर त्याच्यावरती आत्तापर्यंत आयोगाने एकूण 14 प्रश्न विचारलेले आहेत, जो पार्ट आपण निग्लेक्ट करतो. ठीक आहे. तर याच्यावरती खूप जास्त प्रश्न आहेत, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही व्यवस्थितपणे कव्हर करा. बेरोजगार असेल, बेरोजगारी असेल, बेरोजगारीचे प्रकार असतील, कारणे असतील, हा घटक तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे. आणि दारिद्र्यविषयक समित्या व्यवस्थितपणे करा. तर समित्या कुठून करायचा हा बऱ्याचदा मोठा प्रश्न असतो. तर आपले रेफरन्स बुक आहेत त्याच्यातून तर कराच, पण आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून हे तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे करता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे बँकिंग. बँकिंगमध्ये आहेत 35 प्रश्न आहेत आत्तापर्यंत आलेले. मग बँकिंगमध्ये RBI तर तुम्हाला परफेक्ट करायचं आहे, कारण RBI वरती जास्त प्रश्न विचारले जातात. आणि मग त्यानंतर बँकांचं विलिनीकरण हा एक घटक आहे. नॅशनलायझेशन असेल, राष्ट्रीयकरण आहे बँकांचं, तर त्याच्या ट्रिक्स पण मी दिलेल्या आहेत. बँकांचं राष्ट्रीयकरण जे झालेलं आहे त्याच्या ट्रिक्स मी दिल्यात, ते कसं लक्षात ठेवायचं ते एक लक्षात ठेवा. आणि सध्या विलिनीकरण खूप जास्त झालंय, मर्जिंग बँकांचं खूप जास्त झालंय, त्यामुळे त्याच्यावरती रिसेंट जे पण आहे तर करंटशी रिलेटेड ते प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये विचारले जाऊ शकतात. करंट अफेअर्सच्या 15 प्रश्नांना सोडून हे प्रश्न तुम्हाला येतील, त्यामुळे ते तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे कव्हर करायचं आहे. ठीक आहे. आणि एक अग्रणी बँक योजनेवरती तसं तर आतापर्यंत एकच प्रश्न आलाय, पण ती थोडीशी इम्पॉर्टंट आहे. सो एखादी योजना बँकिंगशी रिलेटेड असेल तर ती पण व्यवस्थितपणे करून ठेवा. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे व्यापार. व्यापारावरती आतापर्यंत 30 प्रश्न आलेले आहेत. आणि व्यापारामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे परकीय व्यापार. त्यानंतर FDI हा जो पॉईंट आहे तो एक महत्त्वाचा आहे. तर हे व्यवस्थित बघून ठेवा. व्यापार तोल काय आहे, व्यवहार तोल काय आहे. तर अगदी म्हणजे निर्यातीवरती जास्त प्रश्न आहेत आयातीपेक्षा. मग कोणत्या देशाला आपण जास्त निर्यात करतो, कोणत्या देशांच्या समूहाला आपण जास्त निर्यात करतो, कोणत्या वस्तूंची आपण जास्त निर्यात करतो, असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि लोकसंख्या मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला लोकसंख्या हा घटक जो आहे तो जॉग्राफीशी रिलेटेड करायचा आहे. पण लोकसंख्येमध्ये एक्झॅक्टली काय अभ्यासायचं हे जर समजत नसेल तर कमेंटमध्ये तसं मेन्शन करा. मी त्याचा एक व्हिडिओ घेऊन येईन आणि त्याच्या काही ट्रिक्स पण आहेत लोकसंख्येच्या ज्या आपण शेअर करणार आहोत. सो तुम्हाला लोकसंख्या हा घटक जास्त अवघड नाही जाणार. पण लक्षात ठेवा की लोकसंख्येच्या बाबतीत भूगोल आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये हा टॉपिक असल्यामुळे याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात. आणि जनरली रिलेट करून विचारलं जातं. म्हणजे समजा लिंग गुणोत्तर एखाद्या जिल्ह्याचं जे आहे ते महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तराच्या जवळपास असेल तर ते विचारलं जाईल. किंवा एखाद्या राज्याची लोकसंख्या आणि देशाची लोकसंख्या याच्यामध्ये देशाच्या लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आणि राज्याच्या लोकसंख्येची आकडेवारी ती जर सेम असेल तर ते कम्पेअर करून तसे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे पर्सेंटेजमध्ये देशाची वाढ किती झाली किंवा टोटल आकडा कितीने वाढला आणि तेवढीच कोणत्या राज्याची लोकसंख्या आहे, असे काही प्रश्न असतात जे विचारले जातात आणि ते आपल्याला व्यवस्थितपणे करायचं आहे. तर लोकसंख्येच्या बाबतीत तो आणि जनगणना हा पण एक घटक आहे. तर जनगणनेवरचं पण लेक्चर तुम्हाला वॉरियर ऑफिसरवरती मिळेल. ठीक आहे. तर आता हे सगळे झाले टॉपिक. आता हे टॉपिक वाचायचे किंवा या टॉपिकमध्ये पण कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत ते कसं कळणार आपल्याला, तर त्याच्यासाठी अतिशय सोपं एक काम तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा
तुम्हाला कुठले कुठले प्रश्न वाचायचे ते मी सांगते आणि कुठल्या प्रश्नांचं ॲनालिसिस करायचं किंवा कोणत्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन वाचायचं ते मी सांगते. आत्तापर्यंत झालेल्या पूर्वपरीक्षेपैकी PSI, STI, ASO आणि राज्यसेवा या 4 परीक्षांना पूर्वपरीक्षेला जे भूगोलचे आणि अर्थशास्त्राचे प्रश्न आलेले आहेत. मोस्टली अर्थशास्त्राचे, राज्यसेवेचे जे आहेत त्यात भूगोलच्या प्रश्नांमध्ये काही प्राकृतिक भूगोलवरती प्रश्न असतात. महाराष्ट्राचे फार कमी पाहायला मिळतात. त्यामुळे राज्यसेवामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स कम्प्लिटली फोकस करा. जॉग्राफीसाठी PSI, STI, ASO आणि ग्रुप सी यांचे प्रीचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कंपल्सरी पाहिजेच आहेत आणि त्यांचं एक्सप्लेनेशन पाहिजे. प्लस मेन्सला आत्तापर्यंत PSI, STI, ASO आणि ग्रुप सीच्या मेन्सला आलेले या टॉपिकवरचे जे प्रश्न आहेत, या 2 सब्जेक्टवरचे इकॉनॉमिक्सचे आणि जॉग्राफीचे ते तुम्हाला पाहिजे आहेत. आणि राज्यसेवेचे जे मेन्सचे पेपर 1 जो आहे ज्याच्यामध्ये जॉग्राफी आहे, तर तो तुम्हाला पाहायचाच आहे. ठीक आहे, काहीही झालं तरी पाहायचं आहे. आणि GS 4मध्ये इकॉनॉमिक्सचे काही प्रश्न जे मी टॉपिक सांगितले फक्त तेवढाच टॉपिकचे प्रश्न तुम्हाला राज्यसेवा मेन्सला GS 4मध्ये जे आलेले आहेत ते पहा. सगळे पाहत बसू नका, कारण राज्यसेवा मेन्सचा GS 4चा जो सिलेबस आहे तो खूप डीप आहे. ठीक आहे, त्याचबरोबर GS 3मध्ये HR आणि HRDमध्ये सुद्धा काही प्रश्न आलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. कारण बऱ्याचदा असं होतं की राज्यसेवा मेन्सला किंवा ग्रुप सीच्या मेन्सला, कंबाईनच्या मेन्सला जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न बऱ्याचदा इकडे तुम्हाला प्रीला रिपीट होतात किंवा त्याच्या एक्सप्लेनेशनमधून जे प्रश्न आहेत ते रिपीट होतात. ठीक आहे, सो ऑलमोस्ट मी तुम्हाला सगळे टॉपिक एक्सप्लेन केले. तुम्ही असं म्हणाल की मॅडम तुम्ही 4-5 टॉपिकची नावं सांगितली पण त्याच्यामध्ये खूप काही सांगितलं, तर असा गैरसमज करून घेऊ नका. हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, पण त्याच्यामध्ये कुठले पॉईंट फक्त आपल्याला पिक करायचे हे समजलं पाहिजे. कारण कोणताही टॉपिक पाहिलं तर एक टॉपिक कधी कधी 7-7, 8-8 पानांचा असतो, पण तेवढी 7 ते 8 पानं आपल्यासाठी इम्पॉर्टंट नसतात. त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपल्याला पिक करता आलं पाहिजे. ठीक आहे, सो हे टॉपिक तुमच्याकडे नोट डाऊन केलेले असले पाहिजेत. जेव्हा पण तुम्ही भूगोलचा अभ्यास करायला घ्याल हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. जेव्हा पण तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास करायला घ्याल एवढेच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. पण हे टॉपिक रीड करण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रीचे ज्या एक्झाम मी सांगितलेल्या आहेत ते पेपर आणि मेन्सचे जे मी सांगितलेले आहेत त्याला आलेले आत्तापर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत. याचं हवं तर आपण एखादी क्वेश्चन आन्सर सिरीज लवकर सुरू करूयात, ज्याच्यामध्ये प्री आणि मेन्सचे आपल्या टॉपिकवरती जे प्रश्न आलेले आहेत ते आपण घेऊयात, जसं आपण युद्धाभ्यास घेत होतो. बट आय कांट प्रॉमिस यू, तरी पण मी जास्तीत जास्त ट्राय करेन की आपण ते सुरू करूयात. ठीक आहे, सो आय होप या 2 सब्जेक्टबद्दल तुम्हाला क्लॅरिटी आली असेल. हे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. आणि आणखी एक, मला जसा टाईम अवेलेबल होतोय त्या पद्धतीने मी लेक्चर्स अपलोड करते. पण मी अजून लेक्चर अपलोड केलं नाही म्हणून तुम्ही अभ्यास थांबवलाय असं होऊ नये. कारण मला खूप सगळे मेसेजेस येत आहेत की मॅम प्लीज लेक्चर अपलोड करा, मॅम प्लीज इम्पॉर्टंट टॉपिक सांगा, लवकरात लवकर सांगा. मग मला असं कुठेतरी वाटायला लागले की माझं लेक्चर नाही आलं म्हणून तुम्ही सगळंच थांबवून दिलत की काय. तर असं अजिबात करू नका. जे तुमचं सध्या चालू आहे ते कंटिन्यू करा. आणि एक फुलप्रूफ प्लॅन जो आहे तो अजून एक मी तुमच्यासोबत शेअर करेन, तर त्याच्यानुसार तुम्हाला इथून पुढचा स्टडी जो आहे तो कंटिन्यू करायचा. आय होप या लेक्चरमधून तुम्हाला काहीतरी मदत झाली असेल, काहीतरी हेल्पफुल अशी इन्फॉर्मेशन मिळाली असेल. सो जर लेक्चर आवडलं असेल आणि पुढचं लेक्चर हवं असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या इतर फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू.